ज्या देशामध्ये शिक्षणासाठी आणि पेपर लीक होणे म्हणून जर आंदोलन चालू असेल तर अशा देशाला बर्बाद होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. बघा ना, आता जंतर मंतरवर इतकं मोठं नीटच्या संदर्भामध्ये आंदोलन झाल्याच्या नंतर आता झारखंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे. झारखंडमध्ये एक एक्झाम असते जेपीएससी, जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये एमपीएससी असते तशीच जेपीएससी एक्झाम असते, आणि दुसरी एक स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असते JSSC नावाची. या दोन्ही एक्झाम मध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालाय, त्यामुळे विद्यार्थी सर्व प्रोटेस्ट करण्यासाठी तिथे बसलेत. हम लोग इतना पीड़ित हैं कि हम बता नहीं सकते हैं. कभी भी नेशनल न्यूज ने हम लोग को इतना बढ़ाया ही नहीं. ये देश झारखंड सिर्फ खनिजों के लिए बनाया गया है क्या? या एक्झाम मध्ये पेपर लीक होणं आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणे घेणं करण्यात आलं. तर या एक्झामचा कटआउट पण विद्यार्थ्यांसमोर आणण्यात आला नाही. एका मुलीला 300 पैकी 299 मार्क्स पडून सुद्धा तिचं सिलेक्शन झालं नाही. मैंने 299 नंबर लाए 300 में, फिर भी मेरा सिलेक्शन नहीं हुआ. तर दुसरीकडे एकाला 100 पैकी 33 प्रश्न सोडवले, त्यामध्ये 15 प्रश्न चुकले तरी त्याचं सिलेक्शन करण्यात आलं. तर या विरोधामध्ये झारखंडमध्ये प्रोटेस्ट चालू आहे आणि विद्यार्थी अशी डिमांड करत बसलेत की पेपर कॅन्सल व्हावा आणि या प्रकरणाची पूर्णपणे सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. पूर्ण देशाने जंतर मंतरवर ज्या प्रकारे कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट केला होता त्याच प्रकारे झारखंडमध्ये सपोर्ट होताना दिसत नाही. कारण काही वेगवेगळ्या आयडियोलॉजीचे लोक असतात. कारण जंतर मंतरवर बीजेपीची सरकार होती आणि आता झारखंडमध्ये राहुल गांधीची आणि हेमंत सोरेनची युती असलेली सरकार आहे. राहुल गांधींनी ज्या प्रकारे नीटच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं त्याच प्रकारे जर तो पॉलिटिकल स्टंट नसेल तर त्यांनी झारखंडमध्ये येऊन पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नासोबत उभं राहायला पाहिजे आणि दाखवून द्यावे की तो पॉलिटिकल स्टंट नव्हता आणि तो खरंच विद्यार्थ्यांसोबत आहे. आणि विद्यार्थी कुठेही का असे ना, महाराष्ट्राचे असो, बिहारचे असो का झारखंडचे असो, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासोबत सगळे आयडियोलॉजी सोडून एकत्र व्हायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासोबत उभं राहायला पाहिजे.